मित्रांनो, आता सध्या वातावरण चालू आहे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. तर वंदे मातरम काय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर वंदे मातरम ही साधी सुधी गोष्ट आहे की ते एक राष्ट्रीय गीत आहे. परंतु या गीतावर संसदेमध्ये एवढी चर्चा का चालू आहे, तर का चालू आहे हे सगळ्या गोष्टीचे उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी ह्या व्हिडिओचा जे अर्थ आहे तो फक्त एक माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी हाच आहे. ह्याच्यामध्ये आपण वंदे मातरम बद्दल आपण गुगलला सर्च केलं, तर गुगलला सर्च केल्याच्या नंतर त्याच्यामधून भरपूर गोष्टी समोर आल्या. तर काँग्रेसने का बंदी घातली होती, का सगळा इतिहास वगैरे मी पाहिला, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली. तर वंदे मातरम गीत पहिल्यांदा कोणी गायले, कोणी लिहिले, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर वंदे मातरम हे सगळ्यात अगोदर 1870 ते 1876 च्या दरम्यानमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम जे गीत आहे ते लिहिलं होतं. ते ग्रंथ आनंदमठ 1882 मध्ये ते कविता लिहिली गेली होती. ही कविता कार्तिकेय नावाच्या मासिकामध्ये प्रसिद्ध झाली होती पहिल्यांदा. तर ही कविता जी आहे ती संस्कृत प्लस बंगाली भाषेमध्ये ह्या दोन भाषांमध्ये ही कविता आहे. तर ह्या वंदे मातरम कवितेमध्ये काय आहे, तर यामध्ये निसर्ग, भूमी, शक्ती आणि भगवतीचे प्रतीक जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे. नंतर वंदे मातरम जे आहे ते वंदे मातरम प्रथम कधी गायले गेले होते, तर वंदे मातरम पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गायन झालं होतं 1896 ला जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनामध्ये कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा गायले गेले होते. तर हे गायले कुणी, तर रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रीय सभेमध्ये राष्ट्रीय गीतासारखे हे गाऊन दाखवलेले होते. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याचा वापर कुठे झाला वंदे मातरमचा, तर स्वदेशी आंदोलन जे होतं 1905 ला जे बंगालची फाळणी होणार होती, त्या फाळणीच्या वेळेस स्वदेशी आंदोलनामध्ये वंदे मातरमचा पहिल्यांदा वापर केलेला होता. ब्रिटिशांनी या घोषणेला देशद्रोही म्हणून बंदी घालण्यास सुरुवात केलेली होती. या घोषणेला 1909 मध्ये निंद्रनाथ टागोर यांनी काय केलं, तर वंदे मातरम मधून प्रेरित होऊन त्यांनी भारत मातेचं चित्र ह्याच्यामधून काढलेलं होतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भारत मातेचं चित्र जे आहे तर अभिंद्रनाथ टागोर जे आहेत त्यांनी काढलेलं होतं 1909 मध्ये. नंतर वंदे मातरम पूर्णपणे राष्ट्रगीत का नाही झाले, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सध्या समोर आलेला आहे की राष्ट्रगीत का नाही झाले, तर त्याच्यामध्ये धार्मिक प्रतिकात्मक आशयावर मुस्लिम नेत्यांची हरकत होती. त्यामध्ये काय हरकत होती, तर वंदे मातरम मध्ये दुर्गा वंदे मातरम तो ही दुर्गा दश प्रहरना हे एक वाक्य होती, ही ओळ होती, ही भारत मातेला दुर्गा देवीची रूप देतात. ह्याच्यामध्ये ह्या ओळीतून जाणवत होतं मुस्लिम नेत्यांनी हे धार्मिक स्वरूप असल्याने सर्वांसाठी राष्ट्रगीत योग्य नाही असे समज त्यांनी मानले होते. नंतर मुस्लिम लीग, मौलाना मोहम्मद अली, मौलाना शौकत अली यांनी काँग्रेसकडे ह्याच्याशी संबंधित तक्रार केलेली होती. मग काय झाले, मग काँग्रेसने सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यावर बंदी का घातली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आताचा. तर काँग्रेसने याच्यावर डिसिजन घेण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. 1937 मध्ये समिती नेमली गेलेली होती. यामध्ये काय होतं, तर ह्या वंदे मातरमचे पहिले 2 कडवे आहेत, या कडव्यांना त्यामध्ये राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली गेलेली होती. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या कडव्याला मान्यता दिली नव्हती. तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये काय होतं, तर ही तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये राष्ट्रमाता जी आहे म्हणजेच जी भारत माता जी आहे त्याच्याशी संबंधित हे कडवे होते. त्याच्यामुळे ह्या कडव्यांना मान्यता दिली नव्हती. कारण मुस्लिम समाज आणि हिंदू समाज यांचा एकोपा राहावा व धार्मिक सलोखा राहावा, त्याच्यासाठी ह्या तिसऱ्या व चौथ्या कडव्याला त्यावेळेस बंदी घातलेली होती. काँग्रेसने कधीही वंदे मातरमला पूर्ण बंदी घातली नव्हती. पहिल्या व दुसऱ्या कडव्याला जी आहे तीच म्हणजे त्यावेळेस बंदी घातलेली नव्हती. तिसऱ्या आणि चौथ्या कडव्याला त्यावेळेस बंदी घातलेली होती. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, काँग्रेसने त्यावेळेस धार्मिक भावना दुखवू नयेत, सर्व समावेशकता टिकावी यासाठी त्यावेळेस बंदी घातलेली होती तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यासाठी. कारण त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की भारताला स्वातंत्र्य मिळावे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. हिंदू मुस्लिम त्यावेळेसचा मुद्दा नव्हता. त्याच्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. 1947 ला काय झाले, मग भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 ला ठरवले की जनगण मन जे गाणं आपले राष्ट्रगीत आहे ते राष्ट्रगीताचा त्यावेळेस दर्जा दिला आणि वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून यावेळेस मान्यता दिलेली आहे. आणि त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं की वंदे मातरमचे पहिले 2 कडवेच हे राष्ट्रीय गीत म्हणून गायले जातील. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ही गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू